अरे शर्मा, तुझं कार्ट्या कुठं दिसना झालंय रे? शाळेला गेलंय, येतच असेल. हे बघ आला. बंड्या, शाळेहून आलास काय? नाही, अजून थोड्या वेळाने येतो. अजून मी शाळेतच आहे. अरे गाढवा, आलायस की घरी? माहित आहे तर मग विचारताय कशाला? अरे काही नाही रे. हे बघ, हे शेजारचे वर्मा अंकल आणि ही त्यांची मुलगी पिंकी. मग मी काय करू? काही नाही रे, मग त्यांना हॅलो म्हण. ओ हॅलो अंकल, हॅलो आंटी. अरे ही आंटी नाही, माझी मुलगी आहे. हां, हॅलो पिंकी, हॅलो पप्पा, हॅलो आई, हॅलो कुत्र्या. काय सांगतो रे एड्या डोक्याच्या? कुत्र्याला पण कोणी हॅलो म्हणते काय? का नाही? काय कुत्रा माणूस नसतो? अरे एड्या डोक्याच्या, कुत्रा माणूस नाही, जनावर असतो. मग जेव्हा आई आणि तुम्ही भांडतात तेव्हा आई तुम्हाला कुत्रं का म्हणते? तू काय इथे उभारलीस? जा इथून. मी का जाऊ? मी तेच उभारणार. वर्मा शर्मा, सगळ्या बायका असेच असतात. तू घाबरू नकोस. बंड्या, लवकर कपडे बदल आणि जेवण कर. जेवणात काय आहे? भात आणि आमटी. नाही, मला लेग पीस पाहिजे. कोणाचा लेग पीस खाणार? मुर्गीचं, म्हशीचं, बोकडाचं, कोणाचं पण चालेल. बंड्या, आता कोणाचं सुद्धा लेग पीस नाही आहे. मग पिंकीचं लेग पीस बनव की. अगं थट्टा केली ग. अहो, संध्याकाळी माझ्या मुलासाठी लेग पीस आणा. कुठून आणणार लेग पीस? रोज रोज माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. घरात जे आहे ते वाढ. भाड्याला रोज रोज लेग पीस पाहिजे म्हणे. लेग पीस आणला तर ठीक आहे, नाहीतर संध्याकाळी तुमचंच लेग पीस बनवून देईन त्याला खायला. शर्मा, वहिनी तर लई भयानक दिसतीये रे. तुम्हाला कोणी विचारलंय? उगाचच मधी 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 बोलताय. बंड्या, लेग पीस संध्याकाळी देतो बनवून तुला. आता एखादा सफरचंद खा. मला नाही खायचं. मग केळी खातोस? नको. तर संत्रा खा. नाही. डिक्टो बापावर गेलंय. वाटतंय आता माझी चपलच खाणार. तू माझ्या मागे का लागलीस ग? जा इथून. का जाऊ? का जाऊ? मी का जाऊ? शेतातून उचलून नाही आणलायस मला. लग्न करून घरी आलाय तुझ्या. शर्मा, तुझी घरात जास्त काय किंमत नाही आहे रे. माझी बायको आणि मुलं बघ, मला बघून थरथर थरथर कापतात. तुम्हाला बघून कोणीच थरथर थरथर कापत नाही. उगाच खोटं कशाला सांगा लागलाय? गप्प बस ग कार्टे. अपमान करतेस काय लोकात माझं? वहिनी, असं वाटतंय तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर खुश नाही आहात. तोंडावर थोडं हसणं ठेवा. तोंड फाटल्यासारखं हसून काय फायदा? वहिनी, रागावताय कशाला? मी तर सहजच सांगत होतो तुम्हाला. ठीक आहे वर्मा, तर चालतो आता मी. अरे अंकल, एवढी घाई कशाला करा लागलाय? आणि थोडी बेइज्जती होऊ द्या की. शर्मा, मला तुझा मुलगा अजिबात आवडला नाही. परंतु तुमची मुलगी मला खूप आवडली. ए पिंकी, उठ इथून, चल पटकन. कुठे चाललाय तुम्ही? आमच्या घरी. आपल्याच घरी का? दुसऱ्यांच्या घरी का नाही? बघ, जरा कमी बोल. कमी बोलण्याचे काय पैसे देणार आहे तुम्ही? बघ, उगाचच माझं डोसकं नको फिरू. हा, ह्याचा अर्थ की तुमचं डोसकं बरोबर आहे. हो हो, माझं डोसकं बरोबर आहे. मग घरी कशाला चाललाय? बसा. मला नाही बसायचं. तर आलातच कशाला मग? माझं डोसकं बिघडलेलं, जे इथे आलो मी. पण आता तरी म्हणाला होता तुमचं डोसकं बरोबर आहे. बघ, मला जाऊ दे. कुठे जाऊ देऊ? घरी. कुणाच्या घरी? अरे वर्मा, थांब थांब. अरे थांब थांब.
अरे वर्मा थांब, अरे वर्मा थांब थांब थांब. अरे पिंकी, तू तर थांब इथे. Like, share and subscribe.